रामसिंग गावित बोलत सलाम. कॉम्रेड रामसिंग गावित बोलत सलाम. कॉम्रेड रामसिंग गावित बोलत सलाम. आपला लढा हा जमिनीचा आहे. जमीन ही काही आपले होते वडावडीपासून आपले वडावडी कसं होते पण आपली जमीन आपलेच सातबारा सरकारने 1854 साली खरंच खाल्ले आणि ब्रिटिशच्या काळामध्ये आपल्याकडून जमीन विस्तारून घेतले. त्याने खरंच आणि रेल्वेचे भाग पाडलं. त्याच्यामध्ये आपल्या आदिवासी बांधवांचे 7 तारे म्हणाले त्याची जमीन विस्तारून घेतले. ती जमीन आपण सरकारला बजावत आहे कारण ती आईवडिलांची जमीन ती आम्हाला परत पाहिजे आणि 7 तारा परत पाहिजे. कॉम्रेड रामसिंग गावित हे सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेचे अध्यक्ष आहेत. आमच्या सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचे ते नेते आहेत. प्रदीर्घ काळ त्यांनी सतत संघर्ष केलेला आहे. आपण जे जीवनाचा हक्क आहे ते वडान त्या भांडवलदार काय दाबी ठेवलं आहे या लोकांनी आपण प्रयत्न केला आहे. तर आपल्या गुलामगिरी करणं ते स्वतः सोडेंगे आपण स्वतः पायावर उभं राहील आपले हक्क मिळवणं आहे. कॉम्रेड रामसिंग गावित यांनी एकीकडे शेती कसत असतानाच केवळ व्यक्तिगत पातळीवरती कसली नाही तर ही जमीन जी आहे त्याच्यावर आदिवासींचा अधिकार आहे ही जाणीव जागृती त्यांनी नंदुरबार जिल्ह्यामध्ये धुळे जिल्ह्यामध्ये पसरवली, जागृती केली आणि हजारो सर्वहारा कष्टकऱ्यांचं संघटन कॉम्रेड रामसिंग भाऊंनी केलं. काम करून देशामध्ये प्रगती करा. जे आदिवासींना पाहिजे होतं आदिवासी तुमच्याकडे विस्तार मागत ना फक्त आम्ही जमिनीचा पट्टा मागतो आहे. ती ही जमीन कोणती ते आमच्या वडावडील पासून सरकारने विस्तारून घेतलेली जमीन ती आम्ही परत करतो आहे. म्हणजे ती त्यांना सरकारी जमीन वाटत आहे. मग इकडे डोंगर कोपऱ्यामध्ये जे व्यवस्था आहे घरांचे इतर उलटे पवले पडलेले आहेत तिथे तुमचं वापर आहे का? आमचा आदिवासी लढत्या कारवाई असे राहत होते. आमचे वडावडी आजोबा बंजोबा राहत होता. हा आमचा पुरावा आहे. तरी तुम्ही अजून आमच्याकडे पुरावा लागता. जमीन कसत त्यांच्या हातावर जसे घट्टे पडले आणि पक्के झाले जमीन कसण्याच्या सोबतच त्यांनी सत्यशोधक लाल बावठा आपल्या हातात घेतला आणि जनतेच्या हातात दिला. त्याच्यातून मशागत करणाऱ्या हे हातावरचे घट्टे अधिक गडद झाले, पक्के झाले. माझा जन्म चिमवलेला झाला. तेथे मी मोठा झालो. जवळजवळ 3 वर्षाचा झाल्यानंतर मला या फळीमध्ये आणलं. आम्हाला 3 बहिणी होत्या आणि 4 भाऊ आम्ही. नंतर मला 50व्या साली मला शाळेमध्ये दाखल केलं. इथे दापूरला आलं. म्हणजे 1944 साली स्थापना केली होती ख्रिस्ती मंडळीची शाळा. तिथे मी 4 वर्षामध्ये 4थीमध्ये बसलो. पुढच्या शिक्षणासाठी मला नवापूर बोर्डिंग मध्ये मिशनरी होती तिथे पण तिथे ठेवलं. तिथे मी 1 वर्ष मग 5वीचा अभ्यास केला. 6 महिने परीक्षा झाली. 6 महिन्यामध्ये परीक्षेमध्ये मी पास झालो. नंतर दिवाळीची सुट्टी आली. शाळेमधून मी जेव्हा आलो 54-55 मी तिथे होतो. 55 मध्ये घरी आलो न लगेच 55 मध्ये माझा लग्न करून दिलं. लग्नानंतर मी 6 वर्ष तिथे थांबलो सासरवाडीकडे. मला तो सारखा विचार यायचा कसे आमचं जमीन नाही काय नाही तर पुढे काय करणार असा प्रश्न माझ्या पुढे उद्भवत होता.
जेव्हा जमीन नव्हत्या त्यावेळेस आम्ही जंगलामध्ये जायचं. उमरे टेमरे असे खाऊन ते आणि कंदमुळे फार या जंगलात राहायचं. कंदमुळे खाऊन कसं बसं जगलो. ते पण काही लोक जेव्हा शिजवून साचल्या बनवून आम्ही नदीमध्ये टाकून यायचा ओघळण्यासाठी, कडू लागायचं तर ते सुद्धा लोक पळवून न्यायचं. अशी पोझिशन होती आमची. भाजी उकरड्याची भाजी नुसती खाल्ली आहे आम्ही. आपल्याला जगायचं असेल तर आपल्याला जमीन पाहिजे असा विचार काही शिक्षित आदिवासींमध्ये मूळ धरू लागलेला होता. आणि त्याचं प्रत्यंतर आपल्याला कॉम्रेड रामसिंग गावितांच्या निमित्तानं दिसतं की त्यांना कुठल्या चळवळीची अशी पार्श्वभूमी नव्हती, पण त्यांना असं वाटत होतं की आपण जमीन कसली पाहिजे. ही जमीन आपल्या जवळ, आपल्या घरांच्या जवळ आहे, गावाच्या जवळ आहे, पण ती पडीक पडते आहे. त्या जमिनीमधनं पाणी वाहून जात आहे, त्या जमिनीवर बाभळे उगवत आहेत, परंतु ते जमीन हे आपल्याला कसता येत नाही. एका बाजूला आपल्याला पोटाला अन्न नाही आणि दुसऱ्या बाजूला हे जमीन पडीत आहे. तर हे संदर्भ लक्षात आलेले जे काही तरुण होते त्याच्यात कॉम्रेड रामसिंग गावित होते. कॉम्रेड रामसिंग गावितांचा संघर्ष समजून घ्यायचा असेल तर आधी आदिवासी जमीन हक्काचा प्रश्न, आदिवासींच्या वन हक्काचा प्रश्न नीट समजून घेतला पाहिजे. त्या टायमात आम्ही हालेने वापा मोठा जया यो शिस्ती काढल्यो. त्या टायमान सरकारे हे आखला होता की जो ओ शिस्ती भाग वाटला होता हिनं नाही तो हिनं बिजो हिनं त्या जो पट्टा त्यांना होता त्या पट्टामध्ये 5 वर्षापर्यंत कोणा नंतर त्या 7-12 मिळी जाईल. म्हणजे त्यो जमिनी नाव कोणा हे कोण कायदो होतो तो कायदो बी त्या बाद कयो म्हणजे त्या ते नावावर नाही कयो. त्यानंतर पिलर लाईन त्यांनी हे आपल्या या गुजरात भागामध्ये खूपच पिलर लाईन होती. म्हणजे या गावा आहे ना तर त्या गावा लोक जंगलामाने जाय ना तर तो पिलर समकीने खेती कोणा आणि 20 माने वाट जाय. तर ती सुद्धा जो कशी त्या नावा कोण आहे काय कायदा होतो ती जमीन बी रही. पण आम्ही जो हे वो कायदो काय करू ही जमीन आदमी आदिवासी जागृत जायला आहे या कशी राहिला आहे. ही जमीन महार सरकार आम्ही दलाल बनलो आहे की आता ही जमीन होती आहे जमीन सरकार वेचातो लिहिल कोणीही बी कंपनीला देणार हो किंवा जास्ती पैसे काय वेची खाणार हो एवढं काम करणार आहे. आदिवासींच्या जमीन हक्काचा आणि वन हक्काचा हा प्रश्न इंग्रजांनी निर्माण केला. इंग्रजांना त्यांच्या स्वार्थासाठी भारतभरातील जंगलांवर ताबा मिळवायचा होता. त्यासाठी त्यांनी कायदा केला आणि 1854 साली वन खात्याची स्थापना केली. त्यानंतर भारतभरातील जंगले वन खात्याच्या ताब्यात गेली. पर्यायाने जंगलांवर कंपनी सरकारची मालकी निर्माण झाली. त्या काळातील जंगलात कोट्यावधी आदिवासी राहत होते. जंगलात शेती करत होते. जंगलातील फळे वनस्पती गोळा करून त्यावर उपजीविका चालवत होते. परंतु 1854 साली वन खात्याची स्थापना झाली आणि जंगलांवर अवलंबून असणाऱ्या या कोट्यावधी आदिवासींना जंगलातून बेदखल करण्यात आले. त्यामुळे तोपर्यंत जंगलात शेती करून राहणारे, जंगलाचा भाग असणारे आदिवासी भूमिहीन आणि उपरे झाले. महात्मा फुले आणि बिरसा मुंडांनी त्यावेळेस सांगितलेले आपल्याला आपल्या हक्कासाठी लढावं लागेल. बिरसा मुंडांनी सांगितलं हे तिकू लोक, हे गोरे लोक, हे जंगलात आलेले ते जंगल ताब्यात घेत आहेत. त्याचं म्हणणं खरं ठरलं. बिरसा मुंडा त्यांच्या मामा गेल्यानंतर आपल्या पूर्वजांनी थोडी चूक केली, झोपा काढल्या, जंगल गमावली. हे सगळे जंगल सातपुडा आणि सह्याद्रीतली जंगल हे गोऱ्या लोकांनी आणि त्यांच्या काँग्रेस सारख्या एजंटांनी खाऊन टाकले. फॉरेस्ट खात्याच्या नोकरशाहांनी खाऊन टाकले. फॉरेस्ट खातं, व्यापारी आणि राजकारणी या 3 सापांनी हे जंगल खाऊन टाकली. म्हणजे 1927च्या कायद्यामध्ये
आदिवासींची बंड शमवण्यासाठी म्हणून आदिवासींनाच काही प्रमाणात जमिनी देऊन आदिवासींना वन खात्याला आदिवासींकडून मान्यता घ्यायची असा प्रकार हा करण्याचा प्रयत्न हा ब्रिटिशांनी केलेला आपल्याला आढळतो. भारत स्वतंत्र झाल्यानंतर लागू झालेल्या पहिल्या पंचवार्षिक योजनेत देखील अधिक धान्य पिकवा ही मोहीम राबवली गेली आणि पडीक असलेल्या सरकारी जमिनींवर शेती करण्यासाठी प्रोत्साहन दिले गेले. सलग 5 वर्ष शेती करून महसूल भरला तर ती जमीन शेतकऱ्यांच्या नावावर करून देण्याचे आश्वासन देखील याच काळात दिले गेले होते. मात्र सरकारला त्याचा विसर पडला. या काळात भारतभरातील लालबावट्याच्या कॉम्रेड्सनी आपापल्या प्रभाव क्षेत्रातील दलित, आदिवासी आणि कष्टकऱ्यांना पडीक सरकारी जमिनींवर शेती करण्यासाठी प्रोत्साहन दिले. भारतीय कम्युनिस्ट पक्षातून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष बाहेर पडला. त्याच्या आधीपासून भारतीय कम्युनिस्ट पक्षामध्ये गोदूताई परुळेकरांनी चळवळ चालवलेली होती. नंतर कॉम्रेड नाना मालवसर यांनी नाशिक जिल्ह्यामध्ये चळवळ चालवली होती आणि किसान सभेच्या मार्फत कॉम्रेड शरद पाटलांनी इथे उकाई धरणग्रस्तांचा आंदोलन घेतलेलं होतं. 70 सालामध्ये आम्हाला असं समजलं की बुवा कुठेतरी मीटिंग आहे तर तिथे जमीन वाटणार आहे, जमीन वाटणार आहे असं समजून आलं. आणि ते होतं लाल निशाण पक्षाचं, त्यांचं तो कोतवाल या लोकांची एक संघटना होती, ते जमून गेले. त्यांच्याबरोबर मी आणि माझा 2 सोबती गेलो आम्ही. ते ऐकलं तर इथं नंदुरबारला गेलो, नंदुरबारहून नरड्याला गेलो, नरड्याहून बसनं धुळ्याला आलो. तर धुळ्याला लगेच त्याची तयारी होती का अधिवेशन कुठे आहे तर बेलवंडीला, नगर जिल्ह्यामध्ये बेलवंडी सांगतात, तिथे साखर कारखाना वगैरे मोकळी जागा आहे, तिथे येणार आहेत. श्रीरामपूरला शेतमजुरांचा जो मेळावा लालबावट्याचा झाला, कॉम्रेड दत्ता देशमुख वगैरेंनी घेतलेला मेळावा, शेतमजुरांचा, कोतवालांचा असा एकत्रितरित्या मेळावा, त्या मेळाव्याला कॉम्रेड रामसिंग भाऊ जाऊन आले आणि ते तिथून आल्यानंतर त्यांनी अधिक जोमानं वनजमीन कसायला सुरुवात केली. घोषणा होती त्या मोर्चामध्ये की ज्याच्या हाताला घट्टा त्याला जमिनीचा पट्टा असं म्हणायचं. म्हटलं घट्टा आणि पट्टा हे काय भानगड आहे का म्हटलं. एकाला विचारलं तर नाही, म्हणजे त्याचा अर्थ असा आहे की ज्याला हिंमत आहे शेती करायला, बळजबरीने करायच्या, हाता पायामध्ये मनगट्यामध्ये हिंमत राखायची आणि शेती करायची, पकडून नेले तरी जेलमध्ये जायलाही तयार पाहिजे, असं त्याचं अर्थ होतं. म्हणजे कॉम्रेड पुण्या भाऊ गावित हे तर अशिक्षित होते, त्यांनी साक्री तालुक्यामधनं चिंचपाडा आणि वाकी चिंचपाड्याच्या परिसरामध्ये, बोढऱ्याच्या परिसरामध्ये असं काहीतरी चाललेलं आहे वनजमिनीच्या बद्दल हे ऐकलं आणि ते तिथं जाऊन लहानू मिस्त्री आणि इतर लोकांना घेऊन आले आणि त्यांनी एक दौरा काढला. त्याच दौऱ्यामध्ये कॉम्रेड रामसिंग गावित त्यांना भेटले की जे फॉरेस्ट खात्याशी लढत होते. तयारी ठेवली, आता पाऊस पडला का नागरतीच करायचं असं. वन खात्याच्या ताब्यातील जंगलात शेती करणं सोपं मुळीच नव्हतं, कारण वन खात्याचे कर्मचारी, फॉरेस्ट गार्ड हे आदिवासी शेतकऱ्यांवर दडपण आणत होते, त्यांना धमक्या देत होते. मग एक फॉरेस्ट गार्ड होता आमच्या गावाला, त्याने तो आला आणि तो मग त्यांच्याशी चांगले संबंध होता आमचा, म्हणून तो सांगायचा रामसिंग म्हणे तुम्ही फक्त याच्यात पाय घालू नका, मग दुसरा कोण करतो त्याचं मी रक्त पिणार म्हणे. सगळ्यांनी त्या दिवशी बंद करून टाकलं. लगेच मग 71 सालामध्ये परत आम्ही तीच जमीन साफसफाई केली आणि ऐन टायमाला नागरट्याच्या टायमाला तो फॉरेस्टवाला तोच आला, परंतु मी त्याचं नाव नाही घेता. मागच्या वर्षी एक फॉरेस्ट गार्ड आला, तो म्हणे तुमचा रगत जो खेळेल त्याचं रक्त पिणार म्हणे, पण या वर्षी आम्ही त्या फॉरेस्टवाल्याचं रक्त पिणार आहे. तेवढंच ऐकून तो निघून गेला. तर पिके काढून घेतली, मळणी झाली आणि त्यावेळेस इतकं धान्य निघालं होतं आम्हाला, तर एकदम 5-5, 6-6 वर्ष जरी काळ बडा असता तरी हारलं नसतं, एवढे पिकलं होतं.
मुंगळ्या दैड्या कसत होता. त्यानंतर माझे वडील नंतर घरजावाई म्हणून आला. मग त्याला ती जमीन कसायला दिली. तेव्हापासून त्या ब्रिटिशाच्या काळामध्ये ते सर्व शेतकऱ्यांना हाकलून काढलं. आणि नंतर मग पिल्लूर लाईन जशी काय दिली, जिथे झाडे नाही तिथे झाडे लावा आणि शेती करा आणि झाडाचे संरक्षण करा, असं करून माझ्या वडिलाला ही जमीन दिली होती. नंतर ती काही वर्षांनी 5-6 वर्षांनी ती जमीन परत दुसरीकडे म्हाताऱ्याला दिली, तिकडे नदीकडे. तर तिथे तो म्हणे की बुवा 5 वर्षानंतर ही जमीन तुमच्या नावावर राहील, असं तसं सांगितलं. खरं पण काहीच कोणावरच्या नावावर झालं नाही. ती जमीन आता आजपर्यंत आम्ही कसत आहे. तेव्हापासून आम्ही जसं पीक आलं तसं आम्ही जमिनीला पाय लागला, आम्ही कसायला लागलो, सरकारशी लढायलाही लागलो, मोर्चे सत्याग्रह करायला लागलो. जंगलामध्ये शेती करायला सुरुवात केल्यानंतर सर्वप्रथम समस्या उभी राहिली ती बी बियाणांची. या आदिवासी शेतकऱ्यांना बी बियाणं द्यायला व्यापारी तयार होत नव्हते. करून तो जेमतेम खेळायला लागलं. त्यात आता आणखी बिवारा नाही ना. आम्हाला शेत कुठे टाकायचं तर बुवा पलाठमध्ये नाही, घरी टाकायचं असं घरच्या शेतात तर आम्ही बिवारा देऊ, आणि जर पलाठामध्ये करत असेल तर आम्ही नाही बिवारा नाही देणार तुम्हाला बी. असं चाललं होतं. फार टेन्शनमध्ये आई आबा करून इकडून तिकडून बिवारा पाहून आम्ही कसली जमीन दुसऱ्या वर्षी तर असं दुसऱ्याला बी देणार आम्ही एवढं पिकलं होतं आम्हाला. तर फार आपलं बिकट परिस्थिती होती ती, बरीचशी चालायला लागली. म्हणून आम्हाला तो जमिनीचा एकदम चांगलंच वाटायला लागलं की जमीन राहिलं तर माणूस जगेल, नाही तर जगता येणार नाही. असं जंगलात शेती करायला लागल्यानंतर त्या शेतीचा वन खात्याच्या कर्मचाऱ्यांकडून पंचनामा करून घेणे हा एक महत्वाचा टप्पा होता. मग मी त्या फॉरेस्टवाल्याला सांगितलं विसरवाडीला जाऊन का आमचं पंचनामा झालं पाहिजे. नाही म्हणे तुमचं हे लोक खतरक आहे म्हणे, आम्ही येणार ना. आता तुमच्या जीवाला धोका झाला ना त्याची जबाबदारी मी घेतो म्हटलं. जसं तसं तुला पोहोचवा. पण चला, एक 9 पैसा न देता त्याला फक्त जवळजवळ करून दिलं. या 40 लोकांचं म्हणजे त्याच्यात पहिला नंबर माझा होता. रामसिंग जैनिया, विखलिया माझा वडील भाऊ, भिलिया नावजी माझा मामाचा मुलगा, आणि असं बरंच कातुड्या होण्या, पायला फुलजी आणि छगन नावजी, सग्या नावजी, आपलं गावातलं हे टेसक्या, आपलं नंदऱ्या सोन्या, नंदऱ्या खापऱ्या, वळ्या खापऱ्या, असं करून आमचं स्वतःचं सासरा होता त्याचं वेचाहनजी, असं करून सगळं आम्ही 40 लोकांचं पंचनामा करायला लावलं. आणि पंचनामा करून त्यांनी ते पंचनामा करून गेले, नावे लिहून गेले. त्या पंचनामामध्ये 5-5, 10-10 एकर आम्ही जमीन खेळली. पण त्यांनी फक्त एकदम कमी आकडा 20,000, 40,000, 30,000, 50,000 एवढीच जमीन पंचनामा केलेली होती. म्हटलं आता झाला. जेव्हा केस झाली चालू तर जबाब झाला तर आम्ही अमुक कुपामध्ये जात होतो म्हणे. तर तिकडे जंगल बघायला गेलो तर इथे त्या लोकांनी बेवार्षिक म्हणून जमीन कसलेली होती. ते आरोपी हेच आहे. ते आता ते आम्हाला पात्र म्हणूनच ठरलं आहे, कारण तो पंचनामा मारतात जमीन कसली आहे असं. म्हणून त्यावरून आता थोडा आम्हाला आधार झाला. या प्रश्नावर जेव्हा जमिनीच्या प्रश्नावर त्यांना जेव्हा अटक झाली तेव्हा अशाच पद्धतीने अटक होणारे कोण आहेत
याची नोंद त्यांनी स्वतःच्या वहीत करून ठेवली. त्यांनी 68 ते 72 75च्या काळात केलेल्या नोंदींचा उपयोग हा 2002 नंतर जो कायदा आला आणि 2006 साली जो आदिवासी वन हक्क कायदा आला, 10 ऑक्टोबर 2002चा GR आला, या दोन्ही काळामध्ये ते पुरावे म्हणून उपयोगात आलेले आहेत. त्यांनी केलेल्या डॉक्युमेंटेशनच्या आधारे आपण त्या केसेसची माहिती काढली आणि त्याचा उपयोग हा संबंधित वन हक्क दावेदारांना झालेला आहे. ही गोष्ट महत्वाची आहे. गोदूताई पराडकर यांच्याकडे गेलो या खाजगी जमीनसाठी, तर तिने हे मार्ग तोच सांगितला की बुवा तुम्ही जिकडे 70 सालामध्ये सांगितलं तेच सांगितलं की बुवा तुम्ही जमीन तुम्हाला तर मिळून जाईल, तुमचा बरोबर पुरावा आहे, परंतु बाकी लोकांचं काय नाही काय करणार, अखे ते तुमचं कागद ठेवा आणि लोकांना एकदम संघटित बनवा आणि संघटितपणे तुम्ही जिथे पडीक जमीन असेल सरकारचं तिथे तुम्ही खेळा बुवा. रामसिंग भाऊ हे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षामध्ये आले. कॉम्रेड शरद पाटील आणि साधुबाई गावित, पुण्या भाद्या गावित, नवशीबाई मुंगा गावित या सगळ्या जुन्या लोकांबरोबर ते रामसिंग भाऊ हे माकप मध्ये तालुका अध्यक्ष, तालुका सेक्रेटरी म्हणून काम करत होते. म्हटलं अजून एवढ्याने नाही होणार, तर आपल्यासारखंच पुष्कळ लोक आखून उपाशी मरत आहेत, यांना हे लावायचं. मग कोर्टात जात होतो तेव्हा तिकडे भेटायचं, तिकडे चर्चा करा, कशाला डोक्यावर ओझा घेऊन बारडोलीला इथे तिथे बांधतात. आपल्या उशाशी जमीन पडली ही खेळून टाका, पिकं पिकवा आणि फायदा घ्या. कशाला मुले शिकवा, कशाला विनाकारांनी डोक्यावर घेता. एखाद्या वेळेस आपण या गाडीमध्ये सोडतो, पोरे बाळे घेऊन जातो, आता एखाद्या वेळेस डोक्यावर बिढाराली सोडायला जातो, तोपर्यंत पोरगाव खाली राहून जातो. ती ही उपाधी कशाला. वनजमिनी खेडण्याच्या या आंदोलनाला लवकरच खीळ पडली, कारण आणीबाणी लागू झाली. आणीबाणी लावून गेली. आणीबाणीमध्ये मला इथं मी ओखर जुंपला होता आणि त्याने एकदमच धाड टाकली माझ्यावर. 4 जूनला मला पकडलं त्याने, घेऊन गेला पुढे. रामसिंग तुझे आहे का? हां म्हणा मीच आहे. हां कपडे घाल म्हणे, तुझे काय काय आहे ते घे. ते फोटो सगळे पुस्तकं सगळे धुळ्याला घेऊन गेले. तिथे माझे मार्क्स इंगल्स त्यांचं पुस्तकं होते तेही जप्त करून घेतले होते, फोटो होते ते पण जमा केले, घेऊन गेले मला एकदम तिथे धुळ्याला. मग सुटलो तेव्हा धुळ्यावरून आम्हाला एकदम विसापूर जेलमध्ये घेऊन गेलं. अशी जास्ती होती का विसापूरचं नाव घेता बरोबर आरोपी म्हणजे थरद कापत होता म्हणे, असं सांगायचं. आम्हाला काहीच वाटलं नाही, तिथे एकदम मोकळा हवामध्ये राहायचं. आणीबाणीच्या काळात भीतीपोटी अनेकांनी शेती करणं सोडून दिलं, पण रामसिंग भाऊ नेटानं शेती करत राहिले. कारण त्यांचं ठाम मत होतं, जंगलाचं रक्षण आदिवासी करतात, बिगर आदिवासी फक्त जंगलाची लूट करतात. कित्येक वेळा इथे जंगल झाडे लावले पण काहीच नाही, आहे तसंच आहे. उलट आणीबाणीमध्ये जंगल अख्खा तोडून झेंडे, काँग्रेसचे झेंडे घेऊन येत होते लोक झाडे तोडायला इथे, घेऊन गेले ते. असं परिस्थिती होती. तर ती परिस्थिती आता बदलून आज जो अन्न पाणी मिळत नव्हता तो माणूससुद्धा शेतकरी बनला आहे. त्यानंतर जेव्हा माकप मधून जाती व्यवस्थेच्या प्रश्नावरती सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष तयार झाला आणि माकप मधून कॉम्रेड शरद पाटील आणि कॉम्रेड रामसिंग गावित हे सगळे बाहेर पडले, त्याही वेळेस कॉम्रेड रामसिंग भाऊ हे सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचे तालुका आणि जिल्हा नेते म्हणून कार्यरत राहिले.
वनखात्याच्या ताब्यातील जंगलात शेती करणाऱ्या आदिवासींना वनखाते प्रचंड विरोध करत होते. अगदी आदिवासींची शेती नष्ट करण्यासाठी एसआरपींचा देखील वापर केला जात होता. मध्ये जेव्हा आमच्या गावात एसआरपी पाठवलं आणि ते दिवसाढवळ पिके नष्ट करत होते, तेव्हा इकडून आम्ही सभा घेतली लोकांबरोबर आणि खोक्षाला गेलो. तिथे इकडून पिके चारता चारता ते खोक्षाला थांबले होते. तिकडे त्यांचं स्वयंपाक वगैरे चालू होता. तिथंच गेलो आम्ही आणि आम्ही सांगितलं की बुवा का पिके चारतात. आणि त्यावेळेस स्वरूपसिंग हिरे हा वनमंत्री होता आणि त्यानेच ती हे पिके नष्ट करायला लावली. स्वरूपसिंग आणि माणिकराव वडले हे खासदार या दोघांनी ते काम केलेलं होतं. तिथे गेलो आणि विचारायला गेलो तर आमच्यावर खाली बंदुक्या असं खिडकीमधून असं करायचं तर तेवढ्यामध्ये मी एकदम बंदुकाला नळीला हात धरून तिन्ही बंदुका मी जप्त केले होते. गोळी आपलं बंदूक दाखवत होते. या खिडकीतून तर बंदुका असं करायचं तर बंदुका 3 बंदुका हिसकून घेतल्या आम्ही आणि इथं मारामारी झाली. तर इथून मागच्या गावामध्ये सारखी पळून गेली. माझ्याबरोबर काही कार्यकर्ता आहेत, त्यांनी काही लाकडे पडले होते, गोंडरे तुकडे लाकडांचे, त्यांच्याने एका सारख्याला एकदम मार केला होता. उघड्या गंजी फरकवर कोणी अंडरपॅन्टवर पळून गेले होते, भिनाट पळून गेले होते, खोली रिकामी करून दिली होती. त्यावेळेस असा आमचा झगडा हा होता. काही लोकांनी त्या गाडीवर हे करत होतं. म्हटलं गाडी नका करू, पण गाडीही सुरा करून दिली होती त्या सरपंच आणि असंच पळून गेलं. तेव्हापासून मग ते बंदूक घेऊन जायला कोणी नाही म्हणून परत देऊन टाकले होते. म्हटलं हा सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष स्थापन केला तेव्हा ती हळूहळू चालवला. त्यांनी पक्का करून घेतला. नंतर आम्हाला जो चांगला काम करेल त्या कार्यकर्त्याला काढत गेला आणि काही समजणार नाही असे कार्यकर्ते जमा करत गेले. तर तेवढ्यात जेवढे चांगले कार्यकर्ते आहे तेवढे सगळ्यांना हाकलून काढलं. कॉम्रेड शरद पाटलांच्या वर्तनाची दिशा हे चुकीच्या दिशेनं चाललेली होती हे लक्षात आल्यानंतर त्यांनी पक्षातून राजीनामा देऊन घरी बसणं पसंत केलं. पण ते इतर कोणत्याही पक्षात गेले नाहीत, दुसऱ्या कुठल्याही भांडवली पक्षाकडे गेले नाहीत. ते शांतपणे घरी राहिले आणि सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाला मदत करत राहिले गाव पातळीवरती. 88 सालापासून जी दडपशाही नवापूर तालुक्यामध्ये वनमंत्र्यांच्या आशीर्वादानं, वनमंत्र्यांच्या मदतीनं, पोलीस आणि वन खात्याच्या सांगण्यावरून, स्थानिक गावगुंडांच्या मार्फत जे दडपशाही गावोगाव चाललेली होती आणि जमिनीवरून उठवण्याचे प्रयत्न चालू होते, या सगळ्या काळामध्ये कॉम्रेड रामसिंग गावित हे सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वस्थानी राहिलेत. आमच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी लढाईमध्ये भाग घेतलेला आहे. 1989 साली असं अराजक माजवला. माणिकराव वडल्या गावित खासदार आणि स्वरूपसिंग नाईक यांनी संगनमत्ताने आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटवाल्यांनी यांनी गावगुंडांना हाताशी धरून त्यांना दारूच्या भट्ट्या विकत घेऊन द्यायचं, दारू पाजून गावगुंडांना चिथवून द्यायची की लाल मावठा हा अस्थिभूत करायचा आहे आपल्याला, तर यांची पिके उद्ध्वस्त करा, जे तुम्हाला करायचे ते करून टाका, आम्ही खाली तुमच्या पाठीशी आहोत. या दोघांनी जणू काही निम्म लष्कर यांनी तयार केला आणि त्या लष्कराला त्यांनी दारू गांजा हे सर्व देऊन सगळ्यांची त्यांची एक मीटिंग बोलवायची आणि त्या मीटिंग मध्ये पुढच्या दिवशी कोणत्या गावाला पिकं उद्ध्वस्त करायचं हे त्याच दिवशी ठरवलं जायचं. आणि खासदार माणिकराव गावित आणि वनमंत्री स्वरूपसिंग नाईक यांनी गावागावामध्ये पोतेचे पोते
मोहू दारू पाडण्यासाठी प्रत्येक गावामध्ये गावगुंडांना मोहू वाटले आणि त्याची दारू पाडून आपल्या जे वन जमीन कसत होते त्या वन जमीन जंगल खेडूतांवर लाठी हल्ला करण्यात आला। गावागावामध्ये जाऊन चोऱ्या केल्या, प्रत्येक गावामध्ये जाऊन बायांवर अत्याचार केला, अशी यांनी खूप मोठी दडपशाही निर्माण केली। त्यासाठी मग 15 ऑगस्ट संपला की दरवर्षी गावगुंडांना हाताशी धरून दारू पाजून मोल विकत देऊन त्यांना पैसे देऊन हाताशी धरून मग ते धाड्या बिऱ्या ढाल टोळगा घेऊन सगळे गुरढोरं घेऊन थोड्याशा टोळ्या गावगुंडा गावांमध्ये पिके चारायची आणि आरोळ्या मारायची। बाई सापडले किंवा अत्याचार करायचं, माणूस सापडला तर त्याला मारहाण करायची, अशी दहशत त्यांनी वाजवली। 1990 साली या माणिकराव सुरजसिंग नाईक या गुंडा लावून उभे पिके साहित्याने त्याआधी गावागावान पोरा पाठव देशी बाधा पोचाडे त्या ज्या खेती करणाऱ्या त्या टोकऱ्या आखली चारा लावणार मार ठोक कोना बाहेर अत्याचार कोना उकडे मोकड़ा तो ले जाइना पोरा खूप याय अत्याचार चालवी आहे। ते यहाँ गुंडा लावला गावा गावाने योक्तो गाव नाही टाळा है बाय बाय नाही छरवाड़ी पाही नहीं होगा का लोक येनला आता कोई बाया दिलेवारी जातिया ती बाई हिले नेड़ी आरी बिलाडोली जा के पोह लाविली डुमटाम दोबा जाय तान मारो ती बाई हिल केच जाय नो गो हमरो तो गो हमेने भी बाई हिल खोदड़ी काढ़े ऊंचा कुकड़ा उड़े तो टेमका टाके जा गुंडा तो टेमको लागे जाए कुकड़ो मोर बोई रोई ओह को हल्ला कोई लोका बोठाऊ खेड़ा पाड़ा लुटेन पोली गोगड़ा हाँ जाए छोड़को दो ताके थाया बोई बोई को देखा दी डाल बेड़ीन को देखा दी हमी काई कहा आखिन लोका पीके आखी बोड़ा गोइली जुवा बात आखो कापिन दो नाच कोई देन लो कोई ते के यहाँ के एडी खानते यहाँ के जुवा खांडी डाकली अरे ताऊ डोड़ा तो कमी कोए पेन बात एन जुवारी ई बोठी खलाच कोई दे तो माहे काय कोई खाई पाछे बिक तो उद्वास कोई देनी अने बाहिल भी बलात्कार कोई अने आखा जाए खूब मारो आदमी नहीं पड़े बाया बाया काय बाजुल दोगे तेरी बाहिल अधिकारी खूब मारो दे हमें से बाहिले भाजकर मान आखलो कोली बाहिल मारो देनो ती बाहिल हादा जाओ अने धुड़ेली जा के आखे त्या बाही गोरी माहे मालवायो के जुदियत गोठियो कर लिए पाछे माये तेरी ही भाजकर लिए नाखलोन एने आपे पार्टी लाल पार्टी धुड़े गोइली इलेक्शन पूर्वी चालू असताना त्यांनी सांगितलं होतं माणिकराव गावित आणि सुखीन नाईकनी की इथे लाल बावठा जो आहे त्याला नाभस्त करायचा आहे आणि त्याच्या संदर्भात येत्या ऑगस्ट महिन्यामध्ये 15 ऑगस्ट संपला की तुम्ही गुरेढारे घेऊन जा गोळ्या बांधा आणि या लोकांना पिके उद्ध्वस्ती करा कारण इथून लाल बावठा आपल्याला नाभस्त करायचा आहे आपल्या मतदानावर हा लढाई करतो आपल्या टक्कर देतो त्यासाठी याला इथून बंदोबस्त करायचा आहे याचं नाभस्त करायचं आहे। काळामध्ये त्यांनी नवापूर या ठिकाणी जाहीर केलं की मी या लालबावट्याला संपवण्यासाठी त्यांचं घरदार सगळं नष्ट करून देईल हे त्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये त्यांनी सांगितलं आणि त्या पद्धतीने ते वागले। ईश्वर ढामले भास्कर चौरे या भारतीय सेवा पुण्याला झाला त्या निमदोडा होया आणि आपण ते आख्या पोलीस स्टेशनात गेला आता त्या संबंध नाही कोई किशोर ढमाल आणि कामरेड भास्कर चौरे हे जंगलामध्ये गेले असताना वागदीच्या जंगलामध्ये त्याच्यावर गुन्हे हल्ला झाला होता कारण त्यावेळेस मोरे रेंजर होता आणि पोलीस स्टेशनला आम्ही सांगायचो की तुम्ही काहीतरी बंदोबस्त करा तेव्हा ते त्यांच्या बाजूला म्हणजे दखल घ्यायची पण निर्धास्तपणे कमी या भीती हा करतो दाखवतो आता थांबवतो
ज्यावेळेस आमच्या आदिवासी लोकांचं पिके वगैरे नष्ट करत होते गावोगावी हे गुंड लावून, त्यावेळेस आम्हाला सहकार्य करायला मार्गदर्शनासाठी जीव पांडू आमदार आपला संजयगिरी प्रभाकर आणि प्रकाश आंबेडकर यांना बोलवून आम्ही बैठक बोलवली। ती दडपशाही बंद कशी होईल याच्यासाठी या साधुबाई गावित, रामसिंग गावित, करणसिंग कोकणी, ईश्वर धमाले आणि भास्कर चौबरे या कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतली आणि त्यावेळेस ही दडपशाही बंद पाडण्यासाठी बाळासाहेब प्रकाश आंबेडकरांना विसरवाडीच्या या ऑफिसवर बोलवलं। त्याच्यानंतर भाई वैद्य, कृष्णा खोपकर असे मोठमोठे नेते मंडळी इथे येऊन गेले। 1988 ते 1992 या काळात वनमंत्र्यांच्या आशीर्वादाने दडपशाहीचा अतिरेक झाला। पिके उद्ध्वस्त करणे, घरेदारे तोडणे अशा सलग 4 वर्ष चाललेल्या अत्याचाराला कंटाळून कष्टकरी आदिवासींनी जंगलात शेती करणे सोडून दिले। दरवर्षी सुमारे 3000 आदिवासी कुटुंबे देशोधडीला लावली गेली, पण सत्यशोधक लाल बावट्याने हार पत्करली नाही। 1992 नंतर आलेल्या नव्या नेतृत्वाने आदिवासी कष्टकऱ्यांमध्ये नवी प्रेरणा निर्माण केली। शरद पाटील यांनी बरखास्त केलेले नवापूर तालुका युनिट पुनर्जीवित केले, पक्ष नव्याने उभा केला। नंतर जेव्हा 92 साली पक्ष नेतृत्वाच्या विचार आणि कार्यशक्तीवर वार्धक्याचा विपरीत परिणाम झालाय हे लक्षात आल्यानंतर सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाच्या घटनेप्रमाणे कॉम्रेड शरद पाटलांना सक्तीनं निवृत्त करण्यात आलं। यानंतरच्या काळात पक्षाची धुरा आता कोणाच्या खांद्यावर द्यायची हा विचार आम्ही केला। कॉम्रेड भास्कर चौरे, कॉम्रेड करणसिंग कोकणी, मी, आम्ही कॉम्रेड रामसिंग गावितांना अध्यक्ष होण्याची विनंती केली आणि त्यांनी ती मान्य केली। कॉम्रेड रामसिंग भाऊ गावित हे लाल बावट्याशी एकनिष्ठ राहिले, प्रामाणिक राहिले। आजपर्यंत त्यांना कुठल्याही प्रकारचा दाग नाही, कुठल्याही प्रकारच्या भ्रष्टाचारामध्ये, कुठल्याही प्रकारच्या चुकीच्या कामामध्ये त्यांचं 50 वर्ष नाव नाही। जे केलं ते सत्य केलं, जे केलं ते प्रामाणिकपणे केलं, हे लोकांना सांगितलं, त्याच्यातनं लोकांचा फायदा झाला, लोकांचा तोटा होईल असं काम त्यांनी कधी केलं नाही। ज्या टायमा पहिला स्टार्टिंग आलं आम्हा जो ही अतिक्रमण जमीन कोसा आता त्या टायमा शिपाडा प्रत्येक ठिकाणी येणारा आणि रानाम जाणारा आणि जे काही जो झाड तोडले राहणार आहे, ज्या साव लोक किंवा शेठ लोक जे कंट्रोल येणारा आणि ती झाडी तोडणारा ते जो बुडे राहणार आहे ते मोजमाप करणारा आणि तो गुन्हा जो आम्हावर येणारा। कारण ही जमीन तुम्हाला आम्ही वेगळे नवीन वेगळं आहे आणि हे झाड आहे तुम्हाला तोडले आहेत तर या झाड हा ते बुढा व लगेच त्या मोजमाप करणारा टेपेक होय आणि ते झाड सरकार ली जाणारा फॉरेस्ट खातावाळा ली जाणारा चोरटी टूट जाई हे कोई ना पाछे आम हावो गुन्हा रचणारा गुन्हा रचीने ती आमाने दंड किंवा सजा हे कोई दे जापा पैसा रोया तो बोयसे के दंड है आणि नहीं पैसा तो पासे झेले बगवा तैयारी कादाल एका महीना कादाल 3 महीना 4 महीना हे कोई जो गुन्हा रचत है आणि ज्या टाइम वो ये वाई वाई कोरा लग गया तो वह है ये ने फॉरेस्ट लोग पुलिस लिए नरा यानी पुलिस लिए ने खेती उद्ध्वस्त को नरा मजूर लिए नरा त्या मजऱ्या पाला रोनारा यानी एकदम खेती वाड़ी टाकणारा किंवा नदी टाकणारा हे को कहतो आणि नदी टाक्यात पासे आम आपा काय नाही रोनारा એટલે પાછે काय कोणारा डोगाल जाणारा कानमुळी खोदली येणारा ते
त्या साल्य बनवणार आणि साल्य पाया वगळवीन पाછી पोऱ्या छोऱ्या त्याला आम्हा जेवण करणार नाही तर पाછી एक काही आंबाडा पाला जाया किंवा उकरणा भाजी जाई ही पहायला खावाडणारा हे को जो आम्हा पहिली परिस्थिती होई आणि त्या कोता कोता 4-5 वर्ष हा लोगों त्या को जया आम्ही लगेच पासे जो सुरेश पगारे અને પરબાનારકર ये जो ये ने અને ત્યાં मार्गदर्शन कोयो का चला भाई आपा आहे को होता है कोई ने प्रत्येक ठिकाणी फिरीने त्या मा जो जबाब ले दो અને तो ती दिल्ली सुप्रीम कोर्टाला केस दाखल कोई तरी त्यावेळेस मी त्यांना सांगितलं की असं दरवर्षी असं पीक कापण्यापेक्षा आणि एवढी दडपशाही होण्यापेक्षा आपण लढत राहूच, आपण क्रांती करूच, परंतु या लढण्याबरोबर आपण जसं आदिवासीवर हे सरकार केस करतं तसं आपण सुद्धा या सरकारवर केस करू शकतो, आपण डीएफओवर केस करू शकतो, आपण इथल्या मंत्र्यावर केस करू शकतो आणि ती केस आपल्याला हायकोर्टामध्ये करावी लागेल आणि मग हा लढा आपण त्यावेळेस हायकोर्टात नेला, हायकोर्टातून तो सुप्रीम कोर्टात नेला. व त्या काही सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते त्याच्यात आम्ही होतो, सुरेश पगारे, मोहन गुंजाळे आणि गावोगावी जाऊन आम्ही ते पुरावे गोळा केले. ते पुरावे गोळा करायला खूप कष्ट झाले. कोणाकडे काय पुरावे आहेत ते नेमकं कोणाला माहीत नव्हतं. आम्ही त्यांची गाडगी मडगी तपासली, दंड झालेल्या पावत्या शोधून काढल्या, कोर्टात गेलो, तिथे कोणाकोणाची नावं मिळाली दंड झालेली जमीन तसल्याबद्दल ती शोधून काढली, शेजारांचे पुरावे गोळा केले आणि इंदिरा जयसिंग ॲडव्होकेट इंदिरा जयसिंग होत्या, आपल्या महिला वकील होत्या, त्या आपल्या विचाराच्या होत्या, लाल बावट्याच्या होत्या, त्यामुळे त्यांनी विनामूल्य आपलं एवढं मोठं काम करून दिलं. सुप्रीम कोर्टाने ते पुरावे मान्य केले आणि त्या पुराव्याच्या आधारे सगळ्या देशातल्या आदिवासींना लागू होईल, सगळ्या देशातल्या आदिवासींच्या जमिनीला लागू होईल असा एक नियम काढला, कायदा केला का या अशा प्रकारे ज्यांनी हे पुरावे दाखल केले आहेत, ज्यांनी या जमिनी खेळलेल्या आहेत त्यांना जमिनी द्याव्यात, त्यांच्या नावावर 7/12 द्यावा. आणि हा कायदा आपल्या कम्युनिस्ट पक्षाने सादर केलेल्या पुराव्याच्या आधारे सुप्रीम कोर्टाने काढला आणि त्याचा फायदा सगळ्या देशातल्या तुमच्या आदिवासी बंधू भगिनींना झालेला आहे. हे आपल्या पक्षाचं सुवर्ण काम आहे, हे आपल्या पक्षाचं सर्वात महत्वाचं काम आहे. हे सारे कायदे जे झाले ते काही कोणी मंत्र्याने तिकडे केले असतील दिल्लीच्या, परंतु आपण लढलो म्हणून हे कायदे झालेले. आपण जर लढलो नसतो तर हे कायदे झाले नसते. त्यावेळेस सुद्धा आपले अनेक लोक या फॉरेस्टच्या त्रासापायी तिकडे गुजरातला पोट भरायला निघून जायचे, शेती सोडून द्यायचे, पण आपण लढा हा कायम ठेवला. आम्ही जरी गेलो तर किशोर भाऊ सारखे कॉम्रेड हे इथं पाय रोवून उभे राहिले आणि त्यांनी ही लाल पावट्याची चळवळ कायम ठेवली. या पक्षात आम्ही जर गेलो नसतो लालबावट्यामध्ये तर कोणाला काही हिंमत नव्हती ही जमीन कसायला. सगळे गुजरातला अजून फिरत असं आणि भयंकर जेवढे काही अगोदर गेले तेवढेच कोणी फोडून मरायचा, कोणी दाबून मरायचा, असं काम चालू होतं. तर ती जमीन जण राहिलं तर आदिवासी टिकला नसता असंही पोझिशन झालं असतं. कारण गुजरातमध्ये पुष्कळ लोक आमच्या डोळा देखत वारले, तिकडे त्याचं नाही, 4 नाही, 4 नाही, काही नाही अशी परिस्थिती राहिली असती. तर आजच्या काळामध्ये बघायला गेले असतात या ब्राह्मणीकरणाचा सत्ता जर यांच्या विरुद्ध लढलं नसतं तर आदिवासी इथे राहिला नसता, दुसरीकडे फेकून दिले असतं, नाहीतर गायब करून टाकलं असतं. कोण विचारणार होतं आदिवासींचं. सर्व धर्माचे माहेर, सर्व धर्माचे माहेर, जगामाझे सुख सारे, जगामाझे सुख सारे,
खास सत्याची ती पोर, खास सत्याची ती पोर, सत्य सुखाला आधार, सत्य सुखाला बाकी सर्व अंधकार, बाकी सर्व अंधकार आहे सत्याचा बाजोर, आहे सत्याचा बाजोर, काळी बंडाचा तो नीर, काळी बंडाचा तो नीर, सत्य आहे त्याचे मूळ, सत्य आहे त्याचे मूळ, करी धूर्ताची बाराड, करी धूर्ताची बाराड, बळ सत्याचे पाहुणे, बळ सत्याचे पाहुणे, बहुरूपी जळे मानी, बहुरूपी जळे मानी, खरे सुख नाटा नव्हे, खरे सुख नाटा नव्हे, सत्य ईशावर झूप आहे, सत्य ईशावर झूप आहे, ज्योती प्राप्ती सर्व लोका, ज्योती प्राप्ती सर्व लोका, व्यर्थ डंबा पेटू नका, व्यर्थ डंबा पेटू नका, सत्य सर्वांचे आदी घर, सत्य सर्वांचे आदी घर, सर्व धर्माचे माहेर, सर्व धर्माचे माहेर. 1972 ते आजपर्यंत या जमिनीसाठी अनेक संघर्ष केला, अनेक जेलभरो आंदोलन झाले, धुळे मुंबई मनमाडपर्यंत पायी मोर्चे काढले, अनेक संघर्षातून वाट काढत आज अखेर आदिवासी वन हक्क कायद्याअंतर्गत माझ्या वडिलांच्या नावावर हे मालकी हक्क प्रमाणपत्र मिळालेलं आहे. अजून संघर्ष सुरूच आहे. या जमिनीवर मालकी हक्क सिद्ध करणारा 7/12 उतारा हा देण्यात यावा यासाठी अजून संघर्ष सुरूच आहे. सरकार टाळवाटोळी करीत आहे. एक थातूर मातूर 7/12 देत आहे. त्या 7/12मध्ये पूर्ण गावातील वन हक्क दावेदार असतील त्या एकत्र 7/12 देत आहेत. तो 7/12 काही कामाचा नाही. म्हणून स्वतः आमच्या मालकीचा हक्क स्थापित करणारा 7/12 उतारा देण्यात यावा यासाठी सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेच्या नेतृत्वाखाली माझे वडील हे संघर्ष करत होते आहेत आणि आज सध्या मी सुद्धा 7/12 मिळवण्यासाठी संघर्ष करीत आहे. या कायद्याची अंमलबजावणी जर चांगल्या पद्धतीने करायची असेल तर याचं जे दावे दाखल आहेत त्यांना पात्र करून पूर्ण मालकी हक्काचा 7/12 त्यांनी दिला पाहिजे. याच्यासाठी आम्ही आजपर्यंत लढत आहोत आणि लढणार. आता आम्हाला 7/12 मिळालेला आहे. नंतर काही लोकांना प्रमाणपत्र मिळालं आहे. काही आणखीन सुनावण्या चालू आहेत SDO कडे नंदुरबार जिल्ह्याच्या ठिकाणी आणि त्याच्यामध्ये आम्ही पात्र होण्यासारखा लायक आहोत. आणि ती जमिनीमध्ये आम्ही साफसफाई करून त्या जमिनीत बांध बंदिस्त काढल्या, विहिरी काढल्या, पाईपलाईन केल्या, काही कोणी आपलं बोर काढल्या आणि चांगली बांध बंदिस्त बांधून तिथे झोपडी आहेत, खळा आहे, मळा आहे, सगळं आम्ही काही लोकांनी पीक पावसाळ्यात घेतो. परंतु आणखीन हिवाळ्यामध्ये गहू असेल, हरभरा असेल, कांदा असतील असे अनेक प्रकारचे पिके घेत असतो. तेव्हा घेत असताना हे फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या पोटात दुखलं आणि त्या फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या लोकांनी या धनगर असतील, मेंढपाळ असतील यांना चिथावणी दिली आणि ते आता की आम्हाला हे आदिवासी लोक आता आम्हाला फॉरेस्ट डिपार्टमेंटला आता हे जुमानणार नाही. त्यासाठी त्यांनी मेंढपाळ धनगरांना चिथावणी देऊन त्यांच्या मेंढ्या आमच्या पिकामध्ये घालतात. हे साक्री तालुक्यामध्ये षडयंत्र चालू आहे. त्याच्या आधीही बाकी आपल्या वन हक्क दावेदारांना प्रमाणपत्र मिळालं आहे, बाकीच्यांना 7/12 मिळालं आहे. आणि तरीही फॉरेस्ट खात्याच्या चिथावणीमुळे जे मेंढपाळ आहेत तर त्यांनी त्यांच्या चिथावणीमुळे आपल्या जे जमीन आहे त्या जमिनीमध्ये त्यांच्या मेंढ्या जबरदस्ती घुसून आणि पिकांचे नासधूस करतात. तर हे बरोबर नाही आहे, कारण हे कायद्याच्या विरोधात आहे आणि हे वन हक्क दावेदारांच्या जमिनीमध्ये त्यांचं जीवन जगण्याचं एक साधन आहे आणि तेच साधन हे हिसकवण्याचा प्रयत्न चालू आहे. तर या प्रकारचं जे कारस्थान जे आहे ते बंद केलं पाहिजे.
तेही माणसं आहोत, आम्ही माणसं आहोत. शेवटी माणसाने माणसाला मदत केली पाहिजे, वाईट दिशेने जाऊ नये आणि माणसाने माणसासारखं वागलं पाहिजे आणि त्याचा त्याचा धंदा करून जगला पाहिजे. कारण ज्याच्या त्याच्या हिमतीचा कष्टाचा जो फळ आहे तो त्याला मिळाला पाहिजे, हे एवढं आमचे म्हणणं आहे. आणि दुसरी बाजूला आम्ही कोणाला विरोध करत नाही, परंतु माणसाने माणसासारखा जगला पाहिजे आणि तो लोकशाही मार्गाने जायला पाहिजे आणि ज्याचे त्याचा हक्क आहे तो मिळाला पाहिजे. आम्ही पण त्यावेळेस ठरवलं होतं की आदिवासींचे ब्राह्मणीकरण हे कोणत्याही परिस्थितीत होऊ द्यायचे नाही आणि यासाठी हा जो सबरीकुंभ मेळा जो डांगमध्ये होणार होता त्याच्या विरोधामध्ये आपण या ठिकाणी घेतलं. तर या ठिकाणी आम्ही ते सांगितलं की जर तुम्ही आदिवासींचं जे ब्राह्मणीकरण जे चालू आहे ते खूप वाईट आहे आणि त्याच्यामुळे आदिवासींचे नुकसान होणार आहे आणि हे सगळ्या आपल्या नंदुरबार जिल्ह्यातले जेवढे आदिवासी होते, आदिवासी जेवढे बांधव होते त्याच्यामध्ये भगतही आहे आपले किंवा भजन कीर्तनवालेही आहेत आणि साधारणतः आपल्या शेतकरी जो वर्ग होता त्यांनाही आपण समजावून सांगितलं. त्यावेळेस एवढे पत्रक आम्ही वाटले की यांच्या या प्रामाणिकरणाला आपण कोणत्याही प्रकारे बळी पडू नये. कारण यांचं राजकारण जे आहे ते हिंदू राष्ट्र जे निर्माण करायचं जे प्लॅन चालू आहे तो RSS वाल्यांचा जो अजेंडा होता त्याला हे हवा फुकत होते. कारण याचमुळे आदिवासींचे ब्राह्मणीकरण म्हणजे त्यावेळेस त्यांनी काय केलं की मेळावे घेतले आणि सगळ्यांचे स्टॅम्प करून घेतले की आम्ही हिंदू धर्म स्वीकारला आहे आणि त्या पद्धतीने हिंदू धर्म स्वीकारला आहे हे नंतर जाहीर करायचं. त्या दिवशी त्यांना ते जे या मेळाव्याला जायचे त्या मेळाव्याला गेल्यानंतर त्यांना माहितीही नव्हतं की आमचं हिंदूकरण होत आहे आणि हे मेळावे संपन्न झाल्यानंतर मग ते डिक्लेअर करायचे की या मेळाव्याला एवढ्या आदिवासींनी आपला हिंदू धर्म स्वीकारला असं. शबरी ही आदिवासी होती आणि तुम्ही दुसरं देवाचं का हे करतात. आपण सबरी मिळून आपण एकत्र होतो. तर यामध्ये ब्राह्मणीकरण जास्त आहेत, ब्राह्मण आहेत खाणारे लोक आहेत आणि त्यांनी ती सबरीचा मेळावा वगैरे घेतला. त्यांनी तिथे जाऊन भाग वगैरे घेतला, पाहिला. मग या ठिकाणी सगळे लोक येतील असं जे काही त्यांनी काय पान सुपारी दिली, काय खायला दिलं असं लोक त्यांच्या बाजूने गेलं. मग ती सबरीच्या त्यांच्या नदीला घेऊन आदिवासीला दिशाभूल वाईट मार्गाला लावायला शिकवला. आदिवासी जो समाज आहे या समाजाला कोणीही येऊन आमचा धर्म स्वीकारा किंवा ख्रिश्चन मंडळी किंवा हे विश्व आदिवासी हिंदू परिषदवाले हे कोणीही येऊन यांना सांगतात की तुम्ही या धर्मामध्ये हे धर्म स्वीकारा आणि याच्यामध्ये या असं सांगतात. तर याच्याबद्दलचं म्हणजे नंदुरबार जिल्ह्यामध्ये आणि इकडे डांग जिल्ह्यामध्ये तर आदिवासींच्या एवढं नुकसान केलं त्यांनी राष्ट्रीय विश्व हिंदू परिषदेने. कारण त्यावेळेस म्हणजे आदिवासींचे मोठमोठे मेळावे घेतले आणि मोठमोठे मेळावे घेतले त्याच्यामध्ये त्यांनी कपडे वाटले, काही लुगडे वाटले, काही रुमाल वाटले याच्या नावाने की या ठिकाणी हा महाराज येतो, त्या ठिकाणी तो महाराज येतो, चला 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 त्या मेळाव्याला चला. या पद्धतीने त्यांचं खूप जोराने काम सुरू झालं आणि त्या खूप जोराने काम सुरू झाल्यामुळे आदिवासी समाजाला योग्य मार्गदर्शनाची जी गरज होती आणि त्यावेळेस म्हणजे आपले कॉम्रेड रामसिंग भाऊ यांच्या नेतृत्वाखाली सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली हा जो संस्कृतीचा जो लढा होता आणि आदिवासींचे ब्राह्मणीकरणाचा जो विषय होता याला आम्ही पुढे नेऊन याला कसं थांबवता येईल याच्यासाठी 2012 साली म्हणजे नवापूर या ठिकाणी शबरी कुंभमेळा विरोधी आम्ही एक मोठं
संमेलन घेतलं. सुझलॉन आणि बहुराष्ट्रीय पवन ऊर्जा कंपन्यांच्या विरोधामध्ये जे अभूतपूर्व ऐतिहासिक लढाई झाली, त्याही लढाईमध्ये आदिवासी जमीन वाचवण्याच्या लढाईमध्ये हे कॉम्रेड रामसिंग गावित, कॉम्रेड करणसिंग कोकणे, कॉम्रेड वंजी गायकवाड, हे कॉम्रेड यशवंत माळटे, हे सर्वजण नेतृत्वस्थानी होते. आणि त्यामुळेच ही लढाई ही नेटानं लढली गेली आणि आजही आदिवासींच्या जमिनी या आदिवासींच्या ताब्यात राहिल्या. भाई एन डी पाटील सरांचं मार्गदर्शन यासाठी होतं. मी तर एका ठिकाणी पाहिलं, एका पाड्यावर मागच्या वेळेस साखरी तालुक्यात दळवा झाला, तिथं त्याच्या घरी आम्ही जेवलो. त्याची परिस्थिती त्यावेळेची इतकी वाईट होती की आम्ही गेल्यानंतर त्याला कंदमुळं देणं सुद्धा शक्य नव्हतं. म्हणजे खायला काय द्यायचं भाऊला जेवण? भात तर आता फार लांब राहिला, डाळ तर फार लांब राहिली, कुकडी तर फार लांब राहिली, काही जेवायला सुद्धा नसायचं. मग कोणीतरी काकडी द्यायचं, ते खायचं, कोणीतरी रोटीचा चहा करून द्यायचं, गुळाचा तो आम्ही खायचो आणि जसं लागेल तसं फिरायचो. त्या माणसाकडे ट्रॅक्टर आला, 50-50 क्विंटल ज्वारी होते, 10-20 क्विंटल तूर व्हायला लागली, ऊसाचा मळा लावला, बागा लावल्या. म्हणजे एक 25 वर्षापूर्वीचा जो आदिवासी माणूस होता की ज्याची स्वतःची खायची पंचायत होती, ज्याला कंदमुळं सुद्धा आणावी लागायची जंगलामधून, तो माणूस आज ह्या परिस्थितीत आला. त्याचं कारण काय? या लाल बावट्याच्या चळवळीमुळे, आंदोलनामुळे त्या जमिनी मिळाल्या. खात्री होती की लढणारे माणसं इथे जावे आणि ज्याला खरं जमिनीचा हक्क असेल तो मिळेल आणि नसेल तो नाही लागणार. परंतु तुम्हाला काही गरज आहे, आपण एक कोटीच्या दरावर या पवनच्या चाल तिथे बंद केले आहे. म्हणून आज करायचं आहे की यापुढे मला जाता येईल किंवा नाही हे करता येणार नाही. म्हणून हा रामरावला आज खंडाला खांड लावून लागलो आणि आपला जमिनीचा प्रश्न सुटेल सातबारात घेऊ, परंतु राज्य सुद्धा बदलून शिकू असं मला वाटत आहे. आणि आपण बरोबर करायचं इथं त्यांनीच यावं की ज्याच्या पोटामध्ये भूक आहे, छातीमध्ये हिंमत आहे, पाठीचा कणात ताट आहे, डोक्यात स्वतःची अक्कल आहे, त्यानं लाल बावटा घेऊन खांद्यावर घेऊन या लढाईत उतरावं. हाच संदेश हा आम्हाला आयुष्यभर कॉम्रेड रामसिंग भाऊंनी शिकवला. या नवापूर तालुक्यामध्ये असेल, सातपुड्यामध्ये असेल, सह्याद्रीमध्ये असेल, याच्या डोंगरातून दऱ्यातून पायी मोर्चे काढताना, पायी सभा घेत फिरताना, पायी मैलोन मैल चालताना न थकता न दमता ज्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं, त्या कॉम्रेड रामसिंग गावे यांचं आपण कृतज्ञता व्यक्त केलेली आहे, त्यांचं ऋण व्यक्त केलेलं आहे. अशाच प्रकारे आपण कृतज्ञता बाळगत राहू आणि हिंमत ठेवून लढाईमध्ये पुढे जाऊ, एवढीच अपेक्षा मी या ठिकाणी करतो आणि कॉम्रेड रामसिंग गावितांना लाल सलाम करतो. सत्य की जय.